नमस्कार, मी नितेश षडक. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण डिस्ट्रीब्युटर, डीलर, रिटेलरच्या भूमिकेमध्ये अलर्टो एस-ओ-एस ॲपमधून कशी ॲक्टिव्हिटी करून घेणार आहोत, त्याचा संपूर्ण अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. त्यामध्ये खाली दिलेल्या सर्च बारला क्लिक करून यामध्ये तुम्हाला अलर्टो एस-ओ-एस हे नाव टाकायचे आहे. त्यानंतर जे तुम्हाला सर्च अवेलेबल झालेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला आधी इन्स्टॉल करणे गरजेचं आहे. इन्स्टॉल पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ओपन या बटनचा वापर करून हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे. त्यानंतर विचारलेली लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट या बटनला क्लिक करायचं आहे. यामध्ये असलेल्या फीचर्सची ब्रीफिंग यामध्ये दिलेली आहे. तर तुम्हाला इथे स्वतःचा मोबाईल नंबरने ॲप रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहात, डीलर आहात किंवा रिटेलर आहात, याच्यानुसार ते तुमचं ॲप बिहेव करणार आहे. म्हणजेच तुम्ही जर डिस्ट्रीब्युटर आहात तर तुमची नोंदणी आधी डिस्ट्रीब्युटरच्या लिस्टमध्ये तुमच्या वरिष्ठांनी केलेली असावी. तुम्ही डीलर आहात तर पर्टिक्युलर डिस्ट्रीब्युटरने तुमची नोंदणी केलेली असावी, किंवा तुम्ही जर रिटेलर असाल तर तुमच्या रिस्पेक्टिव्हली डीलरने तुमची एंट्री केलेली असावी. सर्वप्रथम मी माझा वैयक्तिक मोबाईल नंबर टाकणार आहे. त्यानंतर सेंड ओ-टी-पी या बटनला क्लिक करणार आहे. सेंड ओ-टी-पीच्या बटनला क्लिक केल्यानंतर आपण टाकलेला जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज येणार आहे. त्याच्यामध्ये ओ-टी-पी असणार आहे आणि तो ओ-टी-पी पुढील पेजवर तुम्ही प्रविष्ट करणार आहात. ओ-टी-पी टाकल्यानंतर व्हेरीफाय ओ-टी-पीच्या बटनला क्लिक करायचं आहे. विचारलेल्या सर्व परमिशनला अलाव करूनच तुम्हाला पुढे जायचं आहे. कोणतीही परमिशन डोंट अलाव किंवा अलाव न केल्यास ॲप सुरळीतपणे चालणार नाही. यामध्ये स्वतःचा मी जसं उदाहरणार्थ डिस्ट्रीब्युटर या भूमिकेने ॲप रजिस्ट्रेशन करत आहे, तसेच तुम्ही डिस्ट्रीब्युटर, डीलर तसेच रिटेलरच्या भूमिकेत सुद्धा ॲप इन्स्टॉल करणार आहात. सर्वप्रथम स्वतःचं नाव, स्वतःचं मेल आय डी, आणि तुमचं GPS परमिशन ऑन असल्यास ऑटोमॅटिकली तुमचं करंट लोकेशन यामध्ये ऑटोमॅटिकली घेतले जाणार आहे. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर सबमिट या बटनला क्लिक करायचं आहे. हे जे तुम्हाला पॉपअप येत आहे त्याला तुम्हाला सध्या लॅटर करून पुढे जायचं आहे. हे तुमचं होम पेज आहे. यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमची स्वतःची प्रोफाईल अपडेट करून घ्यायची आहे. त्यासाठी वर दिलेल्या 3 लाईनला क्लिक करायचं आहे आणि इथे पहिल्या ऑप्शनला म्हणजेच माय प्रोफाईल या बटनला क्लिक करायचं आहे. यामध्ये रजिस्ट्रेशन करताना वापरलेली माहिती अर्धवट इथे आलेली आहे. त्यामध्ये तुम्ही पुढची माहिती म्हणजे स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका टाकून एडिट डिटेल करायचं आहे. पूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला एडिट डिटेल या बटनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला परत वर दिलेल्या 3 लाईनला क्लिक करायचं आहे. आता यामध्ये तुम्हाला QR पॅकेट डिस्ट्रीब्युशन हे बटन इनेबल झालेलं आहे. या बटनला क्लिक करायचं आहे आणि डिस्ट्रीब्युटरला कंपनी ओनरने किंवा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने जे तुम्हाला यामध्ये काउंट दिसत आहे. आता हे 100 QR कोड पॅकेट तुम्ही इतर डीलरला किंवा रिटेलरला किंवा डायरेक्टली एंड युजरला म्हणजे कस्टमरला देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्याला पेंडिंग या बटनला क्लिक करून म्हणजेच त्यांनी आपल्याला जे ट्रान्सफर केलेले आहे त्याला आधी व्हेरीफाय करून ते माझ्यापर्यंत पोहोचले हे आपण पुष्टी करण्यासाठी पेंडिंग या बटनला क्लिक करायचं आहे. आणि यामध्ये ज्या दिवशी तुम्हाला 100 QR कोड पॅकेट्स जेव्हा रिसीव्ह होतील ते डेट आणि रिसीव्ह कोणाकडे झाले ते नाव लिहून सेव्ह करायचं आहे. आयटम रिसीव्ह झाल्यानंतर तुम्हाला इतर व्यक्तींना डिस्ट्रीब्यूट तसेच त्यांना अलॉट करू शकता. आता मी इतर लोकांना डिस्ट्रीब्यूट कसे करायचं हे यामधून सांगतोय. तर सुरुवातीला तुम्हाला डिस्ट्रीब्यूट कोड टू अदर मार्केटिंग पर्सन हे जे तुम्हाला पट्टी दिसत आहे त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आतापर्यंत तुम्ही तुमच्या हाताखाली डीलर किंवा रिटेलर नाही तर ते सर्वप्रथम जोडून घ्यावे. तर त्याआधी ॲड न्यू डिस्ट्रीब्युटर या बटनला क्लिक करायचं आहे. नंतर डिस्ट्रीब्युटरमध्ये आधी ॲड करून घ्यायचे आहे. आता मी उदाहरणार्थ एका डिस्ट्रीब्युटरच्या अंडर एका डीलरला आणि रिटेलरला ॲड करतोय. त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर,
आणि नाव टाकावे आणि सेव्ह या बटनला क्लिक करावे. त्यानंतर आता आपल्याला डिस्पॅच डेट म्हणजे कोणत्या दिवशी ट्रान्सफर करायची आहे ते डेट निवडावी. त्यानंतर त्या व्यक्तीचं नाव, त्या व्यक्तीला मी डीलर हे कन्सिडर करतो. त्यांना मी माझ्याकडे 100 पॅकेट आलेले आहेत, त्यातील किती त्यांना म्हणजेच निलेश तायडेंना देऊ इच्छित आहात तेवढे तुम्हाला यामध्ये काउंट लिहायचं आहे. त्यानंतर हे व्हेकल टू व्हीलरचे आहे. त्यानंतर टोटल अमाऊंट लिहायची आहे. त्यानंतर त्यांच्याकडून प्राप्त झालेली रक्कम लिहायची आहे. त्यानंतर तुमचं ट्रान्झॅक्शन हे ऑनलाईन पद्धतीने असेल तर तुम्ही ऑनलाईन लिहू शकता, किंवा कॅश असेल तर ट्रान्झॅक्शन आय डी लिहिण्याची आवश्यकता नाही. काही इन्व्हॉइस पाठवत असेल तर तो इन्व्हॉइस नंबर लिहावा. कुरिअर नंबर, काही कुरिअर करत असेल तर त्याचा नंबर लिहायचा. इन्व्हॉइस डेट ज्या दिवशी तुम्ही पाठवता ते डेट लिहावी. रिमार्क लिहावा आणि संपूर्ण माहिती भरून सबमिट या बटनला क्लिक करावं. यानंतर तुम्ही तुमच्याकडे आलेले 100 पॅकेट्स हे तुम्ही डीलरकडे 50 ट्रान्सफर केलेले आहेत. म्हणजे तुमच्याकडे 50 क्यू आर पॅकेट अजून अवेलेबल आहे. तसेच तुम्ही इतर कस्टमरला तसेच तुमच्या खाली असलेले रिटेलरला किंवा डीलरला देऊ शकता. तर तुम्हाला नवीन एंट्री डिस्ट्रीब्युटरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर द्यायची असेल म्हणजे रिटेलरला किंवा डीलरला, तर तुम्ही खालील ॲड या बटनचा वापर करून तुम्ही नवीन एंट्री करू शकता. आता आता आपण एका पर्टिक्युलर व्यक्तीला कसं असाइन करणार आहोत हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.